हां, नमस्कार. आपली जी नवीन सीरीज आहे, मराठीतून कन्नडा शिका नवीन मधला हा आपला तिसरा पार्ट आहे. तर खूप लोकांनी मला परत काल कमेंट्स आल्या, आज आल्या. तर खूप लोकं शिकायला उत्सुक आहेत. जवळजवळ 700 ते 800 लोकांना मी सगळ्या लिंक्स पाठवलेल्या आहेत. त्याच्यापैकी बघू आता किती लोकं शिकतायत ते. शेवटी किती उरतात, एक 10 भागानंतर ते महत्त्वाचं आहे. आपल्या तिसऱ्या भागामध्ये आहे, तुला. तुला म्हणतात निनिगे. तुला म्हणतात कन्नडमध्ये निनिगे. ठीक आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिस करा रोज. रोज 10 मिनिटं प्रॅक्टिस ही गरजेची आहे. नाहीतर मग कारण भाषा जड आहे, खूप जड आहे तशी. तुला निनिगे. तुम्हाला काय म्हणतात? कन्नड भाषेमध्ये निमगे. तुम्हाला म्हणतात निमगे. माझे नंद. नंद काही नंदू म्हणतात. नंद माझे म्हणजे नंद. तुझे. तुझ्याला म्हणतात निंदू. तुझ्याला म्हणतात कन्नडमध्ये निंदू. बरोबर आहे. तुमचे. तुमच्याला काय म्हणणार? निम्मदू. निम्दू. निंदू निम्मदू. ठीक आहे ना. लक्षात राहील. नीट जर ऐकलं ना आणि लिहून घेतलं लक्षात राहील. आहे. आहेला इद म्हणते. अद. अद ननकडे अद. माझ्याकडे आहे. ननकडे म्हणजे माझ्याकडे. अद. अद म्हणजे अद. काही लोक इदे म्हणतात. इथे. इथे म्हणजे इल्ले. 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 इथे. इल्ले बा म्हणजे इथे ये. बा म्हणजे ये. ठीक आहे. किंवा बन्नी. तिथे. तिथेला काय म्हणतात? आल्ले. इल्ले. आल्ले. आल्ले म्हणजे तिथे. इल्ले म्हणजे इथे. ठीक आहे ना. आणि एक राहिलं होतं तुमचे निम्मदूर. ते मी सांगितलं होतं. पण रोज 10 मिनिटं प्रॅक्टिस करा. कमीत कमी 10 मिनिटं करा. 15 मिनिटं करा. एकदा इंटरेस्ट आला की मी तुमचा पण वेळ वाढत जाईल. चौथा भाग घेऊया आपण. उद्या घेऊ किंवा परवा जाऊ. जर रोज घेतलं तर बहुतेक बऱ्याच लोकांना कठीण जाईल करायला. तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये रोज घेऊ की एक दिवसाआड घेऊ म्हणून. ठीक आहे ना. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.